संगमनेर। सुरुवातीला या पोलिसाचा माज बघा, मग बोलूया। तुझा काय संबंध मारायचा? तुझा काय संबंध मारायचा? त्या पोरीचा कोण लागतो तू? अरे तू कोण लागतो मला ते सांग, तू कोण लागतो? पाहिलं, अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये भर दुपारी परीक्षेस निघालेल्या एका विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली। त्यामुळे परिसरात संतापाचं वातावरण पसरलं। गावगुंडांनी तरुणींना अडवून छेडछाड केल्यानं ग्रामस्थांनी त्यांना चांगला चोप दिला। या तरुणी जेव्हा परीक्षेला निघाल्या होत्या त्यावेळी गावगुंडांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला। स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला, त्यांनी गावगुंडांना गाठलं, चोपलं। दुसरा आरोपी मात्र फरार झालाय, एकाला ताब्यात घेतलाय। पण हे सगळं स्थानिक ग्रामस्थांनी केलं, पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी फक्त माज दाखवला। काय केलं? ज्यांना मारलं त्याला पकडायचं सोडून जो फरार झालाय, ज्यांनी पकडून दिलं त्यांच्यावरच पोलीस दरडवायला लागले। तू का बोलतो? तुझा काय संबंध मारायचा? तू त्या पोरीचा कोण लागतो? तू पोरीचा कोण लागतो ते सांग। पोलीस अधिकारी जर असे प्रश्न करत असतील तर मग गावकऱ्यांनी उत्तर दिलं, मग हे जर आमच्या मुलीबाबत होऊ द्यायचंय का? आता काय बोलायचंय असल्या माजुरड्या पोलिसांबद्दल? खरं तर पोलिसांनी अशा वेळी स्थानिक नागरिकांना, ग्रामस्थांना धीर देऊन त्यांची मदत घेऊन त्या दुसऱ्या फरार आरोपीला पकडायला पाहिजे होतं। पण पीडित मुलीला ज्यांनी छेडलंय ते मात्र बोंबलत फिरतायत आणि ज्यांनी पकडलंय त्याच्यावर हे पोलीस मात्र माज दाखवतायत, दरडावतायत। या पीडित मुलीनं ही घटना पोलिसांना सांगितल्यानंतर या प्रकरणाची दखल घेतली गेली। अर्थात नेहमीप्रमाणे पोलीस घटनास्थळी पोहोचले कधी? उशिरा। भर दुपारी तरुणीची छेडछाड, आणि अशा वेळी जर ग्रामस्थ त्या गावगुंडांना अडवून त्यांना चोपत असतील, त्यांना त्यांची जागा दाखवून देत असतील तर अडचण काय होती? तरुणीला रस्त्यात अडवून तिची छेडछाड करणं हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे। अशा वेळी पोलिसांनी जो ताब्यात आहे त्याला चांगला ठोकून काढून जो फरार झालाय त्याला पकडायला पाहिजे। पण पोलीस मात्र स्थानिक नागरिकांवरच आपला आवाज चढवतायत। आता या सगळ्या घटनेवरचा जर विचार केला तर संगमनेर पोलिसांनी जरा एक गोष्ट लक्षात आणून देतो। आठवतंय का वडगाव पान? या वडगाव पानमध्ये एका 12-13 वर्षाच्या मुलीवर ऍसिड हल्ला झाला। त्या ऍसिड हल्ल्यात बिचारीच्या चेहऱ्यावर जे व्रण उमटलेत ते आयुष्यभर तिला वेदना देत राहतील, त्या जखमा तिला सलत राहतील। पण सर्वात मोठी जखम जी तिला झाली आहे ती म्हणजे तिच्या अंगावर ज्याने ऍसिड फेकलं तो आरोपी अजूनही फरार आहे। तिथं लावा की तुमची ताकद। कुठाही तो ऍसिड फेकणारा हल्लेखोर, त्याला का नाही तुम्ही पकडू शकलात? अहो बक्षीस जाहीर केलं, अजूनही तुम्हाला सापडेना। तुम्हाला ऍसिड हल्ल्यातला आरोपी शोधता येईना, आणि जिथं स्थानिक ग्रामस्थांनी या गावगुंडांना चोपून तुमच्या ताब्यात दिलं त्या स्थानिक ग्रामस्थांवरच तुम्ही दरडावताय। तुमचं काम तुम्हालाच करता येत नाही जे ग्रामस्थांनी करून दाखवलं, आणि तुम्ही मात्र भलताच माज दाखवताय। संगमनेर पोलिसांनी हे लक्षात घ्यावं, पण वरिष्ठांच्या कानावर पोचेपर्यंत हे लक्षात कोण घेतो हा प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे। पाहत रहा LS मराठी।